पूर्वीचा काळ, पूर्वी मुला मुलींचे लग्न व्हायचे. नाही कळलं तुम्हाला? ज्यांना ज्यांना नाही कळलं त्यांना प्रणिपात करतो. पूर्वी मुला मुलींचे लग्न व्हायचे, आता बाया माणसांची लग्न होतात. आणि पूर्वी नवरदेव 10 वर्षाचा असायचा, नवरी 8च वर्षाची असायची. आता नवरदेव 32 वर्षाचा, तो घोड्यावर बसता, तो घोडा म्हणतो नको उतार. जुन्या माणसांना विचारा, पूर्वीच्या काळात अशी पद्धत होती. जुन्या माणसांना विचारूया आपण. लग्न झाल्यानंतर सासरकडची मंडळी, सासरा म्हणा, चुलत सासरा म्हणा, दीर म्हणा, मोठा दीर म्हणा, त्या मुलीला घेण्यासाठी यायचा, न्यायासाठी. बरोबर? आता काळ बदलला बाळासाहेब. आता ते घ्यायला येतात. ते कळतं का तुम्हाला? कळतं का? म्हणजे ते काय भागवत आहे का न कळायला? तो सासरा घ्यायला आला. उन्हाळ्याचे दिवस, आंबारसाची मेजवानी केली. 2 दिवस राहिला आणि त्याने घरातल्या माणसांना सांगितलं मला आता मुलीला घेऊन जायचंय. आमच्या भागामध्ये अशी पद्धत आहे बाळासाहेब की मुलीला सासरी पाठवताना मूळ पाठवलं जातं. एक अशी लोखंडी पेटी असते, तिच्यामध्ये खाण्याचे पदार्थ भरतात. श्रीखंड, बासुंदी, लाडू, जिलेबी, सेव, पुरी, डाळ्या, मुरमुरे, पार्ले बिस्किट, पोंगा पंडित, कुरकुरे. एका बाजूला कपडे असतात. सासूला कपडे, सासऱ्याला कपडे, दिराला कपडे, नंदेला कपडे, त्याला कपडे भरलेले असते. ती पेटी झाली जड. या बापू, ती पेटी झाली जड. आणि ते उचलणार सासर ते होतं ना, ते होतं म्हातार. ते होतं म्हातार. त्याच्याकडून ती कुठे पेटी उचलली जाते? ती पेटी उचलली गेली नाही त्याच्याकडून. मग त्या मुलीचे 2-4 भाऊ होते ना, त्या 2-4 भावांनी ती पेटी उचलली आणि CBS वर आणली. CBSच ना, बरोबर? तुमच्याकडे ठक्कर बाजार आहे ना, इथे जवळ पण आहे CBS वर आणली. पुरीचे 2-4 भाऊ चांगले दणकट होते. त्या कंडक्टरने असं सांगितलं बाळासाहेब, बाजाराचा दिवस आहे, गर्दी खूप आहे, बाबा तुम्ही एक काम करा, या मुलीला घेऊन मध्ये बसा, पण ही पेटी मात्र वर ठेवा. त्या पोरीच्या 2-4 भावांनी ती पेटी वरती ठेवली. तो सासरा सुनबाईला घेऊन बसला. गाडी निघाली. गाडी ओझरला थांबली. ओझरच्या एका चर्मकार बांधवाला, चांबाराला, पिंपळगावच्या बाजाराला जायचं होतं. त्याने बी आपल्या पेटीमध्ये रापी, काही चांबडं, काही दोरा, काही खेळा, काही चुका, काही हातोडी, काही रिपीट सगळं भरलं. तो पण स्टँडवर आला. कंडक्टरने सांगितलं बाबा पेटी वर ठेवा, तुम्ही मध्ये बसा. त्याही चर्मकार बांधवाने बिचाऱ्याने त्या पेटीजवळ ही पेटी ठेवली आणि तो मध्ये बसला. या सासऱ्याला आणि सुनबाईला पिंपळगावलाच उतरायचं होतं. जशी इकडची माणसं पोचवायला आली होती, तशी तिकडची माणसं स्टँडवर घ्यायला आली होती. हे म्हातार आयटीत उतरलं आणि घरच्या माणसांना सांगते पेटी उतरून आणा म्हटलेत. आता सांगून तर द्यायची ना नेमकी कोणती पेटी. त्यांनी ती मुळाची तिथेच राहू दिली, चांबाराची घेऊन घरी आले ते. आता आमच्या भागात अशी पण पद्धत आहे महाराज, ज्या दिवशी मुळाची पेटी आणतात ना, त्या दिवशी ती पेटी उघडत नाही का? दुसऱ्या दिवशी ती पेटी उघडण्याचा मान असतो. सगळ्या भाऊबंदकीला पाचारण करावं लागतं. कोणी पण पेटी उघडत नाही. ती चेअरमनच्या बाईने उघडायची का, तलाठीच्या बाईने उघडायची का, ग्रामसेवकच्या बाईने उघडायची. मास्तरीन बाईचा मान लागला, बाईसाहेब आज तुम्ही उघडा म्हटलेत पेटी. अशी आयटीत आली महाराज, दूध मलाईची साडी नेसून आली होती. 35 बायांना चेंदत आली. सरका मान होता ना तिचा. सरका आणि जशी उघडली पेटी, रापी, चांबड, दोरा, खेळा, चुका, हातोडी, रिबीट. ती सासू तर तोंडच ठोकायला लागली. त्या म्हाताऱ्याला म्हटलं तुम्ही मूळ घ्यायला गेले होते ना? तो म्हटले मला कशाला घरात बोलवते, बायांना 2-2 दे, पोरांना 1-1 दे. त्याला वाटतं लाडूच आहेत मध्ये. नाही, परिणामी दुःख भोगावं लागलं का? जे आणायचं ते विसरला म्हणून. ऐका, मृत्यू लोकामध्ये येऊन नरदेहाची पेटी, हो, जिच्यामध्ये प्रभू रामरायाचं भजन आणायचं सोडून भलत घेऊन आला म्हणून दुःख आहे महाराज. ज्ञानोबांची एक ओवी सांगू. कापुराचे थाळीव परी नेणीचे कैसे दैव.
राजाच्या राणीचा वाढदिवस होता. वाढदिवस हा फक्त देवाचा साजरा केला जावा, माणसांचा नाही. वर्षाचा माणूस ज्या वेळेला 33 वर्षाचा होतो त्यावेळेला त्याच्या 100 वर्षातल्या आयुष्यातलं 1 वर्ष कमी होतं का जास्त होतं हे सगळं कळतं तुम्हाला, आणि तरी मेणबत्त्या लावतातच तुम्ही. हे दुर्दैव आहे. माणसाचा वाढदिवस अपेक्षितच नाहीये. राणीचा वाढदिवस होता. 2 दिवसांनी वाढदिवस येणार. राणीने नगरीतल्या एका सुवर्णकाराला बोलवलं आणि त्याला सांगितलं, मी सुवर्ण चांदीचे दागिने वापरून खूप कंटाळली, मला कापराचे दागिने करून पाहिजेत. सोनार म्हटलं, राणीसाहेब कापराचे दागिने करणं फार अवघड आहे. अवघड आहे की अशक्य आहे? अवघड आहे. त्याच्याकरता तुम्हाला प्राप्त असणाऱ्या किमतीपेक्षा मी जास्त किंमत देईन, कारण माझ्या काही घरातून पैसा जात नाही, तो जनतेचा पैसा आहे. एका वर्षात तुम्ही 2 नाही 3 उपमुख्यमंत्री बदलले तरी आम्हाला काही घेणं देणं नाही, तो जनतेचाच पैसा आहे. एक उपमुख्यमंत्री दुसरा उपमुख्यमंत्री म्हणजे काय, खुर्द आणि बुद्रुक. जनतेचाच पैसा आहे, लुटा. काय फरक पडतंय? तुला किती दागिन्याची किती मजुरी पाहिजे ते सांग फक्त. बोले 1 लाख रुपये मजुरी घेईन. 1.5 लाख देते, चल. जनतेचाच पैसा आहे. 1.5 लाख रुपये नुसती मजुरी दिली महाराज त्याला. कारागीर उत्तम होता, त्याने उत्तम दागिने बनवलेत महाराज, उत्तम दागिने बनवलेत. आणि राणीने जे त्या अंगावर घातलेत त्यावेळेला दिपून गेली राणी. अधिक सौंदर्यवान होती, त्यात कापराचे दागिने अधिक सुंदर दिसत होती. हे पाहिलं तिथे काम करणाऱ्या एका नोकरीने. त्या नोकराणीने ते पाहिलं आणि त्या नोकराणीचा पण वाढदिवस 8 दिवसावर होता. उद्या वाढदिवस असा त्या नोकराणीने राणीला येऊन सांगितलं की आईसाहेब मी उद्या कामाला येणार नाही. का? माझा वाढदिवस आहे उद्या. वा 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 वा, माझी साडी देऊ का तुला परिधान करायला? नको म्हटलेत. थोडेसे पैसे घेऊन जातेस का तुझ्या वाढदिवसानिमित्ताने? काही वस्तू खरेदी कर. नको म्हटलेत. काहीतरी घेऊन जाईना. आईसाहेब मी मागाल ते द्याल का? हो देईन ना. काय पाहिजे तुला? मला 1 दिवस वापरण्यासाठी तुम्ही त्या दिवशी परिधान केलेले कापराचे दागिने द्या म्हटलेत. आनंदाने दिलेत, आनंदाने. दुसरा दिवस उजाडला. संध्याकाळची वेळ, वाढदिवस साजरा करायचा म्हणून त्या नोकराणीने ते सगळे कापराचे दागिने अंगावर चढवले. बिंदी कापराची, गळसर कापराची, कर्णफुलं कापराची, बांगड्या कापराच्या, कडे कापराचे, अंगठी कापराची. सुंदर दिसत होती. कोण? झोपले नाही तुम्ही अजून? थोड्या वेळात झोपा. सुंदर दागिने परिधान केलेत. अनावश्यक पद्धतीने वाढदिवस साजरा केला. कशा पद्धतीने? अनावश्यक पद्धतीने. मेणबत्त्या लावल्या, त्या पण कशावर? कशावर? केकवर. बरोबर आहे, केकवर त्या मेणबत्त्या लावल्या. आणि बाकीच्या सगळ्या मैत्रिणी तिच्या जमल्यात सांगितल्यात आता मेणबत्त्या पेटव, आपण तुझा वाढदिवस साजरा करू. तिने जशी मेणबत्ती पेटवली महाराज, पण दुर्दैव तिचं बघा, त्या पेटत्या मेणबत्तीचा आणि पेटत्या काडीचा भडका उठला आणि तो अंगठीला लागला. अंगठी सोन्याची होती. झोपलेत पाहते म्हणूनच म्हटलं मी. एका क्षणार्धात काय झालं? कापुराच्या वाती एका क्षणार्धात त्या अंगठीने पेट घेतला. अरे अंगठी पेटली म्हणून तिने विझवण्यासाठी ती अंगठी आपल्या छातीवर घासली. मग ती विझली. आता जागे झालेत तुम्ही. गळ्याला असलेल्या गळसरने पेट घेतला. गळ्यातली गळसर विझावी म्हणून तिने आपला हात मारला, पण
पण हातामध्ये असलेल्या बांगड्यांनी पेट घेतला. सर्वांगाने जळून राग झाली. दागिने कापुराचे वापरण्याची अक्कल नसल्यामुळे स्वतः जळून खाक झाली. देवादिकांना दुर्लभ नरदेव मिळाला, वापरण्याची अक्कल नसल्यामुळे नरकात घातला. कधीतरी विचार करा, कधीतरी विचार करा, प्रभू परमात्म्याने आपलं नाक बरोबर तोंडाच्याच वरती का दिलंय म्हणून. कधीच नाही येणार आपल्याला. पाठीवर नाही, पोटावर नाही, डोक्यावर नाही, हातावर नाही, पायावर नाही, नाक बरोबर तोंडाच्या वरतीच. कोणाचंही बघा, तोंडाच्या वरतीच. का? तुम्ही उचललेला अन्नाचा घास हे अन्न ताजं आहे का शिळ आहे हे तुम्हाला तोंड नाही सांगत, आधी नाक परवानगी देतं, मग तुम्ही तोंडात घालतात. तेच नाक जर मागे राहिलं असतं तर आपल्याला तोच घास असा पंचवटी मार्गे न्यावा लागला असता आणि मग अशोक स्तंभा मार्गे पुढे आणावा लागला असता. पण माझ्या परमात्म्याची काय कृपा आहे महाराज. अरे असे एक नाही, दिले इंद्रिय, हात पाय कान